आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडल्या। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, समीर भुजबळांची या बैठकीला हजेरी होती। रामराजे नाईक निंबाळकर आणि शिवाजीराव गर्जे हे देखील बैठकीला उपस्थित होते। तर कोर कमिटीच्या बैठकीत नवाब मलिकांचीही हजेरी होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचं तटकरेंनी सांगितलंय। तर आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली असल्याचं देखील तटकरे यांनी म्हटलंय। तटकरे हे बैठक संपून बाहेर पडत आहेत। सर, रात्री उशिरापर्यंत बैठक चालली, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? बोलू आपण, उद्या बोलतो, उद्या सविस्तर बोलू। सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली सर? होय, म्हणजे विधान परिषदेच्या निवडणूक, त्याचबरोबर जागा किती मागायच्या? नाही, या सगळ्यांना इतर सगळे विषय होते आमच्या संघटनात्मक बाबतीमध्ये, त्या संदर्भातली चर्चा होती। सर, बारामतीच्या संदर्भात काय चर्चा झाली? नाही, बारामतीचा काय विषय? तर आपण पाहतोय की सगळ्या विषयासंदर्भात चर्चा जी आहे ती बैठकीमध्ये झाली, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलेली आहे। आणि रात्री उशिरापर्यंत ही बैठक जी आहे ती पार पडली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेची निवडणूक, राज्यपालांची खरं तर जागा ज्या आहेत त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये किती खरं तर जागा मागायच्या या संदर्भातली चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये झाली, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।